ठीक आहे, आता प्रॅक्टिस सेट 1 पॉइंट. आता काय म्हणलंय क्वेश्चन नंबर 1 मध्ये, काय म्हणलंय, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ठीक आहे, फॉलोइंग टेबल बघा. आता क्वेश्चन नंबर 1 चालू आपला. क्वेश्चन नंबर 1 म्हणजे हा वाला. ठीक आहे, दिसला हा, x plus a x plus y is equals to 3, x minus y is equals to 4. ठीक आहे, दोन इक्वेशन आहेत. x plus y is equals to 3, नाही दिसत, x plus y is equals to 3, आणि तिथं त्यांनी काय बनवलंय, बॉक्स बनवलाय. कसा लिहिलाय बघा, x लिहिलाय, y लिहिलाय. तुम्ही पण एक्झामला असंच लिहायचं, आणि खाली काय लिहायचं, x कॉमा y लिहायचं. ठीक आहे, असं लिहायचं, x y x कॉमा y. काय हा काय, तसं पण चालतं, असं पण चालतं, पण मी तर असंच लिहितो, x असंच लिहा, मी जसं लिहितो तसं लिहा, x y x कॉमा y. तसं केलं तरी चालतं. ठीक आहे, मग आता बघा काय आहे बघा. आता x ची किंमत जर 3 पकडली तुम्ही, x ची किंमत 3 पकडली, तर y ची किंमत किती. माझी रेकॉर्डिंग चालली, वाया चाललंय. काय आता बघ, जर x ची किंमत 3 आहे, इथं बघ x ची किंमत 3 आहे, y ची किंमत किती असेल मग, 0. बरोबर, मग ते काय झालं, 3,0. कसं आलं सांगतो मी तुम्हाला, हे इक्वेशन मध्ये बघा. आता x ची किंमत कधी 3 येईन बघा. आता x प्लस वाय, हा काय तन्मय लक्ष दे, x प्लस वाय दिसतंय का, x प्लस वाय, हो. त्याची किंमत किती, दोघांची मिळून 3 आहे ना. आणि जर आता y ला 0 घेतलं, म्हणजे आता ह्या y च्या जागी तू 0 टाकलं, तर मग काय x ची किंमत किती झाली मग, 3 झाली. समजलं का. आता असं आहे, आता y ची किंमत जर 5 टाकली, y ची किंमत काय केली, 5 टाकली. ठीक आहे, x ची किंमत किती होणार, बघू, y ची किंमत 5 टाकली, -2, किती, -2, किती मग, -2,5. ठीक आहे, आणि आता बघ x प्लस वाय आहे ना, मग 5 काय मोठा आहे, तिकडे जाऊन काय इथं येणार मग तो, मग बघ 3 -5 होणार, मग -2 ना, मग तू 2 का बोलतो. समजलं का, नाही समजलं, बघ आता तस नसतं, तुला हे कळालं नाही म्हणून. चल मी शिकवतो, आणि नीट शिकवतो. इथं रफ वर्क आहे माझा. बघ, इक्वेशन काय होता, x प्लस वाय इज इक्वल्स टू 3 होतं. ठीक आहे, त्यांनी आता बघ, त्यांनी हे हा कॉलम बघ, हा y ची किंमत किती दिली त्यांनी, y इज इक्वल्स टू 5 आहे. बरोबर, हा 5 नाही, मग 5 ला इथं पुट करायचं असतं, मग x प्लस 5 इज इक्वल्स टू 3 असतं. मग x इज इक्वल्स टू 3 मायनस 5, काय किती, 3 मायनस 5, कळालं का, असं तर असे पॉईंट निघतात, कळालं का. सबस्टिट्यूशन असतं, त्याला सबस्टिट्यूशन म्हणतात. आता इथं बघ, इथं y ची व्हॅल्यू आता 3 आहे, x ची व्हॅल्यू किती असन, मग आता 3 इथं टाकला, 3 तिकडे जाऊन -3, मग x ची व्हॅल्यू 0. कळालं, मग 0,3. हा चलतं तसं, किती कर तू, 2 असतं, 2. हा, पण ह्यांनी बॉक्स भरायला सांगितलेत ना. हे बघ, इथं बॉक्स भरायला लावलेत ना, मग ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची ना पूर्ण. हा, मग आता x बघ, परत घ्यायचं बघ, x y x कॉमा y. ठीक आहे, आता बघ इथं किती 0 भरलंय त्यांनी, y ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0 आहे. बरोबर, y ची व्हॅल्यू किती, 0, मग x ची व्हॅल्यू किती, बरोबर, मग 4,0. आता x ची किंमत त्यांनी किती दिली क्वेश्चन मध्ये, -1 दिलेली बघ इथं.
मला सिलेक्ट करून द्या. सिलेक्ट करू द्या. हे बघा, आईला हे असं कसं आहे. वरती कशाला खाली बसवती पप्पा? झोपायचं असतं मला. ठीक आहे. हा, किती दिली? -1 दिली. मी -1 लिहिली. ठीक आहे. -1 मग y ची व्हॅल्यू किती असणार इथं टाका. मग किती? x ची व्हॅल्यू -1 टाकली, बरोबर. मायनस तर 4 होणार. -5. हे बघ, रफ वर करून टाकतो. काय इक्वेशन? x - 4 इज इक्वल्स टू y, बरोबर. हा, x - 4 इज इक्वल्स टू y. y ची किंमत किती म्हणली त्यांनी? -1 म्हणली ना. x ची किंमत, सॉरी, x ची किंमत किती आहे? -1 आहे. टाकतो मी इथं. -1 y इज इक्वल्स टू 4. मग हा तिथं प्लस होणार. मग -5 इज इक्वल्स टू 4 + 1, बरोबर. हा, मग -5 इज इक्वल्स टू 5. पण हा मायनस साइन आहे, वायला आहे ना, वायला सेपरेट करायचंय ना. मग हा मायनस साइन त्याला पण लागतो. नाही होत, असं नाही सरत. व्हेरिएबल्स याच्यात नाही सरत. हा, म्हणून y ची व्हॅल्यू -5 आहे. कळलं का? कळलं? y ची व्हॅल्यू काय? हम्म. हम्म. नवीन शिकायला भेटलं का आज? हम्म. आणि इथं त्यांनी ऑलरेडी दिले 0 - 4. चालतंय. झालं, फर्स्ट क्वेश्चन सॉल्व. भेटले तुम्हाला मार्क. एवढंच करायचं होतं. हम्म. काय करू? आता सगळे क्वेश्चन तसेच करायचे आहेत. आपलं ग्राफ बुक आहे का? नको जाऊ रे सायलीकड. नको जाऊ. नको जाऊ भाऊ. नाही, देवाच जागा टायमाला नाही जायचं. जातो, येतो. मस्त नेलंय तुला. साई मंदिर म्हणून दरवर्षी कोण येत? हा, ये. लिहिलं का? नको भाऊ, मला नाही यायचं. सॉल्व द फॉलोइंग. बाळा, स्ट्रिक आहे माझी. गेलता. तुझी पण स्ट्रिक आहे. तो मोहित असन, रुपेश असन. तेच क्वेश्चन आहे काय? नाही. आता बघ, 2 इक्वेशन तन्मय सांग काय आहेत. माईक ऑन कर. x plus y is equal to 6, हा, x minus y is equal to 4. मग कसं लिहायचं एक्झामला सांगतो बघ मी. पहिले x + y इज इक्वल्स टू 6 लिहायचं. ठीक आहे. आणि ह्या बाजूला काय लिहायचं? x - 5 इज इक्वल्स टू 4. काय करायचं? असे 3 बॉक्स काढायचे. ठीक आहे. ह्याचे ह्याचा असे 3 बॉक्स काढायचे. हा, तू तसं शिकू का मोहितचं? तुला मोहितचं आवडतं का? मोहितचं आवडतं मी त्याच. म्यूट कर. समजला का? मोहित सारखं करू का? मोहितने सांगितलं तसं. नाही, मोहित सारखंच कर, ते चालतं. x y x, y असं करा. परत इथं लिहायचं x y x, y. हे नाही, हे भारी आहे ह्याच्यापेक्षा. हे भांगर आहे. हे टेक्स्ट बुक मध्ये असं सांगितलंय, पण हे पण चालतं. नाही रे, असं काही नाही, चालतं हे पण. आता बघ, मनाने पॉइंट टाकायचे. x ची किंमत 0 टाकली तर मग y ची किंमत किती येणार? 6 येणार. ठीक आहे.
एक्स परत नाही नाही नाही, y ची किंमत 6 येणार, हे तर लिहायचं 6. ठीक आहे, नाही चलतं. आणि x ची व्हॅल्यू 1 टाकली, y ची व्हॅल्यू किती येणार? किती येणार? 5 येणार, 5. काय हे बघ, x ची व्हॅल्यू 0 तर y ची व्हॅल्यू 6. हा x आहे, हा y आहे. आणि x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू किती? 5. मग काय आलं का? 0,6 1,5. अवघड आहे. मला हे भारी वाटतं मोहितच. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2. x plus y x minus y equals to 4. मग असं लिहायचं x plus y x minus 4 is equal. ठीक आहे. किती आपण किती जास्त पॉईंट काढू? x y x y. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू 0 असेल, y ची व्हॅल्यू किती? 6. बरोबर. x ची व्हॅल्यू 1 असेल, y ची व्हॅल्यू किती असेल? 5. x ची व्हॅल्यू 2 असेल, y ची व्हॅल्यू 4. लिहून घ्या 0,6 1,5 2,4. ठीक आहे. दुसरं आता काय, इथं बघा, आता इथं लक्ष द्या. x y x y. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू मी समजा 0 टाकली, y ची व्हॅल्यू किती? -4. कळालं का? y ला मायनस साइन आहे तू. ठीक आहे. मग हे काय 1, -4. x ची व्हॅल्यू मी टाकली समजा 5 टाकली, 5 नाही 1च टाकू. 1 टाकली, 1 तिकडे जाऊन काय झाला? 3 झाला. मग y ची व्हॅल्यू किती? -3 झाली. मग 1, -3. समजलं का? समजते? x ची व्हॅल्यू आता किती आहे? 2 टाक, 2 टाक, अशी काय पण टाकू शकतो. 2 तिथं 4, मग -2. 2, -2. समजलं? आता ग्राफ काढायचं. ग्राफ तर त्यांनी तुला दिलेला असतो, पण मी इथं ग्राफ जय काढतोय. दादा, हा. जय दादा, मला शेवटची लाईन कळाली नाही, कशी आली काय? कोणतं वालं? मी हात फिरवतो, हे वालं का? असं. हा 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 हा. हे बघ तन्मय, बघ इक्वेशन मध्ये बघ आता x कॉमा x कॉमा 6 नाही x plus y इक्वल्स टू 6 आहे. ठीक आहे. हम्म आता हम्म. हे तू स्वतः टाकायचे असते बघ. आता x ची किंमत तू तुझ्या मनाने टाकायची असते. इथं बघ, मी सगळं बघ, इथं काय टाकली? 0 टाकली, 1 टाकली, 2 टाकली. हा थांब. झालं फोकस. हा बघ, x ची व्हॅल्यू काय टाकली मी? 1 टाकली, 0 टाकली, बरोबर. हा हे म्हणजे किंमत असते ही. x ची किंमत काय आहे तन्मय इथं? 0. हा. हा, मग आता मी 0 किंमत इथं टाकली बघ. आता इथं काय? x प्लस वाय. x ची किंमत किती बोललो मी? किती? 0. हा, मग मी तर 0 टाकली. 0 प्लस वाय इज इक्वल्स टू 6. मग 0 प्लस वाय किती असतं? वायच असतं ना. हा. मग y ची किंमत किती झाली? किती झाली? अरे परत ते वर राहिले, काय नाही दिसत. नाही दिसत नीट? हा. आता तुला दिसतंय दिसत. चांगलं. रेंज फुल आहे. तू व्हिडिओ बघ युट्यूबला. बघ, मग y ची किंमत किती झाली? 6 झाली. म्हणून मी काय हा केलं बघ इथं, 0,6 म्हणजे काय? x ची किंमत 0, y ची किंमत 6. मग काय केली? हा 0,6 झालं. ठीक आहे. पुढच्या बारीला मी काय केलं? x ची किंमत 1 ठरवली, मनाने दिली, हे ते देत नसतात, मनाने. x ची किंमत 1 ठेवली. मग काय टाकली बघ? x प्लस वाय इज इक्वल्स टू 6 आहे बघ इथं. लक्ष दे. x ची किंमत किती ठेवली मी? 1. 1 ठेवली. 1 प्लस वाय इज इक्वल्स टू 6. ठीक आहे. मग आता हा 1 तिकडे जाऊन काय होणार? मायनस होणार. मग 6 मायनस 1 किती झाली? y ची किंमत 5 झाली. समजलं? म्हणून बघ, 1 x ची व्हॅल्यू 1 तर y ची किंमत किती झाली? 5 झाली. मग 1,5. काय? का?
6 मायनस 1 किती? मग 5 आले ना. मग काय म्हणजे एक्स ची किंमत तू काय पण टाक. काय आला का? समजतंय का नाही? आता काय आला का? डाऊट क्लिअर झालं? आता बघ ग्राफ कसा करायचा. मग आता बघा ग्राफ कसा प्लॉट करतात बघा. हा रे, काय पण टाकायची, पण ती इंटिजरच बनायला पाहिजे, रॅशनल नंबर नाही बनायला पाहिजे. पुढे जा, कळन तुला. 0 1 2 3 4 अजून 5 6 पण आहे का? 6 पण आहेत ना पॉइंट. 5 आणि 6. 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. इथं पण -1 -2 -3 -4 -5. ठीक आहे. आता ग्राफ प्लॉटिंग शिकवतो कशी असते बघा, लक्ष द्या, नीट लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. पहिला पॉइंट काय आहे? 0,6. एक्स म्हणजे ही एक्स चा 0 म्हणजे हा, आणि वाय चा 6 म्हणजे वाय, ही वाय आहे ना, हे एक्स आहे. लक्ष द्या आता. हे बघ, हा वरचा काय वाय असतो कधी पण, आणि हा एक्स असतो. आता 6 दिसला का? मग 0 म्हणजे ही, 6 म्हणजे हे, म्हणजे ह्याला एक सर्कल द्यायचा. समजलं? फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट काय आहे? 1,5 आहे. काय 1,5 म्हणजे 1 हा, एक्स चा 1 हा, आणि 5 म्हणजे हा. समजलं? हा बघ, हा 5 आणि हा 1, मग इथं पॉइंट द्यायचा असा. समजलं? हा, ते नंतर. अजून दुसरा पॉइंट काय आहे? 2,4. मग हा 2 आहे आणि हा 4 आहे. बरोबर? हा हा हा, बरोबर की. हे काय 2,4, हा 2,4 आहे, हा काय 1,5 आहे, आणि हा काय 0,6 आहे. ठीक आहे. मग आता काय करायची? स्ट्रेट लाईन काढायची. ठीक आहे. त्यांचा ग्राफ पेपर असतो चांगला भारी एकदम. हा हा 4, हा तुला अजून कळालं नाही का? हे बघ, x प्लस वाय इज इक्वल्स टू 6 होतं. x ची किंमत किती ठेवली? 2 धरली, प्लस वाय इज इक्वल्स टू 6. 2 तिकडे झाला म्हणजे काय? 6 मायनस 2 किती? y इज इक्वल्स टू 4. कळालं का? हा, इक्वेशन मध्ये ते सबस्टिट्यूशन करत नव्हतं का तू आतापर्यंत? मग हे आता कळतंय का तरी? कळालं का? हा, आता ही लाईनचं इक्वेशन काय आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. ही लाईन आहे ना ही, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. आता दुसरी काय? एक्स मायनस 4, एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. हे काय? 0, -4 म्हणजे 0. हा हा, 0, -4 म्हणजे इथं -4 हा आहे ना, y चा -4 म्हणजे हा y चा -4 असतो, y डॅश. ठीक आहे, हा y डॅश असतो. हा, ठीक आहे. दुसरं काय? 1, -3 म्हणजे 1 हा पॉझिटिव्ह एक्स, आणि हा निगेटिव्ह म्हणजे हा इथं. ठीक आहे, समजलं? हा, आता काय? 2, -2 म्हणजे हा वाला पॉइंट. ठीक आहे, मग ही लाईन बनली, ही लाईन अशी जॉईन करायची. समजलं का? हा, तो इंटरसेक्टिंग पॉइंट असतो. मग आता ह्यांनी बघू दे काय केलाय का तसा. ह्यांनी तसं काय नाही केलं, पण कळालं का? समजलं?
थांबा, त्यांनी एखादं करून दाखवलं असं, हो हो का असं. हा, मग आता बघ दोन जे इंटरसेक्ट पॉइंट झाला का, हो हा 2,2 बघ. तसं आपल्या इथं काय आलं बघू, 4,1 आलाय, बरोबर का. 4,1 पहिले एक्स कधी पण लिहायचा, नंतर वाय लिहायचा असतो. मग हे तुझं काय आहे, इक्वेशन आहेत. मग ह्यांनी बघ कशी इक्वेशन सॉल्व्ह केलेत बघ, कळलं का. मग हेच तुझी एक्स आणि वाय ची किंमत आहे, 4 आणि 1, कळलं का. तू लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केलं 1.1 मध्ये, ते काय सॉल्व्ह केलं, एक मायनस करायचं, मग एकाची व्हॅल्यू येते. दोन सेम पेअर्स काढायचा तू, बरोबर. तिथं 3 3 सापडला तर 3 3 कॅन्सल करा डायरेक्ट, उरला एक्स, मग एक्स ची किंमत येईल. हा, मग आता ही ग्राफिकल मेथड आहे, काय ग्राफिकली, पुढे क्रॅमर्स आहे. ठीक आहे, ग्राफिकली छपरी असती, लय वेळ घेते, पण करायला लागतं बोर्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. x plus y is equals to 5, x minus y is equals to 3. लिहून घ्यायचं, x plus y is equals to 5, x minus y is equals to 3. बॉक्स काढायचा, x y x y. ठीक आहे, x y x y. ठीक आहे, आता इथे x ची व्हॅल्यू काय टाकतोय मी, आथू 0 टाकतोय, बरोबर. मग y ची किंमत किती येणार, 5 येणार, मग 0,5, बरोबर. आता x ची व्हॅल्यू टाकतोय मी 1 माझ्या मनाने, इथं 1 टाकली, 1 तिकडे जाऊन काय होणार, मायनस होणार, 5 minus 1, हा 4 येणार, मग 1,4. आता x ची व्हॅल्यू किती टाकली, 2 टाकली मी, y ची व्हॅल्यू किती येणार, 3 येणार, 2,3. ठीक आहे, आता इथं परत x ची व्हॅल्यू मी काय टाकली, 1 टाकली, नाही 0 टाकतो पहिले, y ची व्हॅल्यू किती, -3 आली, कळलं, 1, -3. आता x ची व्हॅल्यू 1 टाकली मी, 1 तिकडे जाऊन काय होणार, मायनस होणार, मग 2 होणार, पण 2 मग -y म्हणलं -2, 1, -2. ठीक आहे, करून दाखवू एकदा बघ कसं असतं, तरी एकदा करून दाखवतो, लक्ष द्या. x minus y is equals to 3. x ची किंमत किती, 1, किती, x ची किंमत 1 टाकली, तर मग 1 minus y is equals to 3. हा 1 तिकडे जाणार, मग काय होणार, मायनस, मग 3 minus 1, बरोबर. 3 minus 1 काय ते 2, 2 आलं, पण y ला साईन कोणती, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह साईन तिकडे जाणार, ट्रान्सफर होणार, मग y ची किंमत किती झाली, -2. समजलं, मग y ची किंमत इथं -2 दिली मी, समजलं का, असं चालतंय. हे डोक्यात करायचं असतं खरं म्हणलं तर, एवढं मोठं नाही करायचं, करता येतं. हा, मग बघ x ची व्हॅल्यू किती, 2 आहे, y ची व्हॅल्यू किती असेल मग, -1 गए बने, 2, -1. हा, मग इथं 2, 3 - 2 किती, 1. काय नाही, आता ग्राफ प्लॉट करायचा, ग्राफ ड्रॉ करायचा, बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, बरोबर. -1, -2, -3, -4, -5, -6. इथे किती, -1, -2, -3, -4, -5. ठीक आहे, आता लक्ष द्या, पॉइंट काय, प्लॉट मला प्लॉटिंग करायला सांगा. आता पहिला पॉइंट काय आहे, बरोबर. ठीक आहे, दुसरा पॉइंट सांग, हा असणार 1,4. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पॉइंट काय, 2,3, म्हणजे हा वाला पॉइंट. ठीक आहे, एक लाईन झाली, मग असं एक लाईन काढायची आणि ते इक्वेशनचं नाव लिहायचं त्या लाईनला, काय y plus x plus 5 is equals to 5, बरोबर.
दुसरी लाईन काय 0,-3 ही. ठीक आहे. नंतर काय 1,-2 1,-2 म्हणजे इथं बरोबर 1-2. दुसरं काय 2,-1 2,-1 म्हणजे इथं. ठीक आहे. ही लाईन अशी ड्रॉ करायची. हा बघ मग आता हा वाला पॉइंट असा ना तो हाच तुमचा आन्सर असणार आहे. हे तर माझ्याकडे ग्राफ बुक नाही म्हणून हे अॅक्युरेट पॉइंट येत नाही, पण ग्राफ बुक मध्ये अॅक्युरेट पॉइंट येतात. हा 4, नाही दुसराच काहीतरी निघेल, पण येईन तो लिहून काढायचा आन्सर. ठीक आहे. तू कसं जनरल मेथड मध्ये एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू ब्रॅकेट मध्ये लिहितो, मग तिथं पण सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू ते लिहायचं. हा जो पॉइंट आहे जॉईन वाला पॉइंट, इथं समजा 3 कॉमा लिहिला ना, 3,1 आला, मग तुम्ही कसं लिहायचं बघ, सोल्युशन इज एक्स कॉमा वाय, मग हा वाला पॉइंट लिहायचा काय इज असं एक्स कॉमा वाय काय मग हा वाला पॉइंट लिहायचा 3,1. कळलं का? काय पण येईन इथं पॉइंट जॉईंट केलं, ही ग्राफ बुक नाही म्हणून कसे पण डायमेन्शन येते त्यात. कळलं का? 1-1 सेंटीमीटरचा गॅप असतो त्याच्यात, म्हणून ते एकदम हा एक येतं ना क्वेश्चन ग्राफ वाला, पण तरी करायला काय जातंय. समजतं ना कसं चालतं, बॅक एंड कळतं डायरेक्ट ह्याने लिनियर इक्वेशनचं. लिनियर काय असतं कळलं का? आता लाईन स्ट्रेट लाईन इक्वेशन असं की ज्याची स्ट्रेट लाईन म्हणते. आता बघ, आता हे तिसरं वालं सोपं आहे, चौथं वालं तिसरं वालं होमवर्क तुम्हाला. आता बघ एक्स बघ 3x-y इज इक्वल्स टू 2. ठीक आहे. आता कॉम्प्लिकेटेड आलं. ठीक आहे. आणि 2x-y इज इक्वल्स टू 3, मग दोन इक्वेशन लिहून घ्यायचे सेम तसंच. 2x-y इज इक्वल्स टू 3. ठीक आहे. अरे तुम्ही कसं करायचे माहिती, तुम्ही डायरेक्ट नव्हते करत आहात, तुम्ही सॉल्व्ह करायचे. है ना? है ना? तुम्ही सॉल्व्ह करायचे, मी डायरेक्ट काढतोय पॉइंट. हे पॉइंट काढायचं, पण बोर्डाला कसे काढायचे ते मला नाही माहित, डायरेक्ट काढतात कसे काढतात. तुला शिकवलं असेल ना स्कूल मध्ये, तू तर एक पण दिवस दांडी नाही मारली. मग डायरेक्ट काढतात का सोल्युशन सॉल्व्ह करत राहतात? डायरेक्ट काढतात का? आ एक्झामला डायरेक्ट काढतात का? कसे पॉइंट आले ते ग्राफिकल वे मध्ये पॉइंट काढणं इम्पॉर्टंट असतं पोरांनो, लक्ष द्या. हे पॉइंट काढतो तुम्ही एक्स कॉमा वाय. आता बघ एक्स ची व्हॅल्यू मी 0 टाकली हा तू, मग बघ 3x, मग एक्स ची किंमत 0, 3 × 0 0, वाय ची किंमत किती -2 आली. समजलं? 0,-2 समजलं का? का नाही? 3 तिकडं कसं काय? 0 × 3 किती असतं? 0 × 3 3 असतं. हा मग 0 तिकडे जाऊन काय करणार? काहीच नाही करणार. मग उरला 2, पण ह्या वायला मायनस साइन आहे ना, ह्या वायला मायनस साइन आहे, हा तिकडे गेला. हा आता एक्स ची व्हॅल्यू काय 1 बरोबर. आता 3 × 1 3, तो तिकडे गेला. हा नाही, आता हे तर किती 2 - 3 किती -1, पण मायनस मायनस कॅन्सल होऊन काय होणार 1 होणार. कळलं? करून दाखव कसं झालं. बघ एक 3 1 -1 इज इक्वल्स टू 2, मग 3 - 1 इज इक्वल्स टू 2, -5 इज इक्वल्स टू 2 - 3, -5 इज इक्वल्स टू -1, y इज इक्वल्स टू 1. कळलं का? 1,1 दुसरा आता इकडं एक्स वाय एक्स कॉमा वाय. ठीक आहे. आता काय एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली, वाय ची व्हॅल्यू किती -3 बरोबर. एक्स ची व्हॅल्यू टाकली 1 2 किती बघ किती हे हा बरोबर -1. हुशार झाला. 1, -1 बरोबर -1.
आता प्लॉट करायचा, ड्रॉ करायचा. 0 -1 -2 -3 -4 -5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तू तुझ्याकडे आहे का खरं ग्राफ बुक? एक तरी पेज, एक तरी पेज पाय राव. थांब ना, आपल्याकडे आहे की ग्राफ भाऊ, काय लोड घ्यायचा. हमारे पास है की ग्राफ भाई, ह्याच्यातच आहे ग्राफ. ओ भाई अपने पास है ना ग्राफ, काय को लोड लेने का बाम्स. इन्सर्ट. कुठं असतं बरं? दिसतं का? ठीक आहे. ठीक आहे. -1 -2 -3 -4 -5 आणि -6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. इथे निगेटिव्ह आहेत म्हणून निगेटिव्हला मी रेड कलर देतो. व्हिज्युअलायझेशन वाढते रे. मग तुम्हाला काय निगेटिव्ह साईड कुठं असते आणि पॉझिटिव्ह साईड कुठं असते. ठीक आहे. आता मगाचे पॉइंट काय होते, थांबा ड्रॉइड जो आपण करतो मी. कुठे काय करू? पॉइंट पाहिजे ना भाऊ, असं कसं म्हणतो. पण तुम्हाला काय माहित पॉइंट काय आहेत? हा मी चला पॉइंट लिहून घेतो. नाही, पॉइंट बा काय काय आहेत. एक तर पॉइंट काय 0,2a आणि काय 1,1a. ह्या एकही क्वेश्चनचा. दुसऱ्या क्वेश्चनचे काय 0,-3 आणि 1,-1. ठीक आहे. 2 पॉइंट आहे. पहिला पॉइंट काय 0,2 म्हणजे हा वाला पॉइंट, हा वाला, याला काय करायचं सर्कल करायचं. ठीक आहे. दुसरा वाला पॉइंट काय 1,1 म्हणजे काय 1,1 हा वाला पॉइंट. ठीक आहे. समजलं का? आता ही एक स्ट्रेट लाईन बनवायची, इकडनं लाईन पास करायची. ठीक आहे. समजलं? आणि इथं असं लिहायचं. मग काय इक्वेशनचं नाव 3x - y = 2 असं लिहायचं एक्झामला. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट काय आहे 3, 0, किती 0,-3. 0,-3 म्हणजे हा वाला पॉइंट. ठीक आहे. समजलं? आणि अजून एक पॉइंट काय आहे 1,-1. 1,-1 बरोबर का?
हा वाला पॉइंट. ठीक आहे, आता काय करायचं, इकडनं अशी लाईन पास करायची. समजलं? हम्म. त्या इक्वेशनचं नाव काय मग? नाही ती पास नाही होत बरोबर, थांब. ए भाई कुठं गेलं? हं. थांब, नीट ड्रॉ करू दे मला, कळू दे मला. हा पॉइंट होता तो 1,1 बरोबर, हा पॉइंट होता. ही लाईन अशी जाते. समजलं का? नाही, स्टार्ट पण चुकीचा झाला माझा, थांब. लॅग व्हायला लागलाय राव लॅपटॉप आता. ठीक आहे, हा पॉइंट असणार होता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. समजला का? मग हा लिहून घ्यायचं काय असेल ते. नाही, ह्यो वेगळंच काहीतरी आला. किती आलाय सांगू का? 1.8 असा आलाय. 1.8. 1.8 आलाय. 1.8. टू कुठं? टूच्या ह्या 1 आहे बरोबर. 1 आणि 2 च्या मध्ये ना. 1.8 कॉमा 0.2 आहे असा. पण असं एक्झामला नाही, वेगळंच असणार आहे. नाही, हे ग्राफ नाही, मला ग्राफ बुक दे खरं बरोबर वाली. ते छपरी आहे. त्याचे ग्राफ प्लॉटिंग नाहीत बरोबर. तू घेऊन गेला वाटतं बुक गाईड. नाहीये, नाहीये गाईड. ले मग परत वर नाही येत लवकर. नाही चालत. रेंडर नाही होत, गणलं नाही होत रेंडर. नाही होत रेंडर बघ. जाऊ दे. पण असा पॉइंट येईन तोच असणार आन्सर तुझं. समजलं का? जास्त डोकं नको खाऊ माझं. काही तर सगळ्यांनी तेच केलंय बघा. काय बघ असे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. ड्रॉइड जो आहे, कुठे गेलं माझं ड्रॉइड जो आहे? ते गायब झालं राव. कुठं? हे एवढं, हे वालं हेच करू का? ह्याचं ग्राफ पाहिजे होतं रे खरं.
ए थांब, खरं एक वेबसाईट आहे खरं, ती सांगते आता बघा. ठीक आहे. समजलं? आता इक्वेशन काय होतं, लक्ष दे बघा. आता काय होतं इक्वेशन, पाचवं काय होतं, 3x मायनस 4y इज इक्वल्स टू -7. ठीक आहे. आता पॉइंट कुठं आले बघ, लक्ष दे बघ. 0,1.7 ला आला आणि किती, -2.33 ला आला. ठीक आहे. म्हणजे हा वाला एक पॉइंट आला, 1,-1 आला, आणि दुसरा ह्या कोणता आहे अजून एक बघ, हा वाला एक वाटतंय. आता हे सॉल्व्ह कसं करू, आणि दुसरं इक्वेशन सांगतो. दुसरं काय लाईन, 5x मायनस 2y इक्वल्स टू 0. ठीक आहे. हा बघ, ह्यांचं इंटरसेक्शन पॉइंट काय आला बघ, 1, हे आन्सर असणार तुझं. समजलं का? हा, समजलं. हे गाईड मध्ये पण हेच आन्सर असणार. समजलं का? आता मगाशीच काय होतं बरं आपलं, मग केलं इरेज. थांब. हा, मी किती सांगितलेलं, एवढं सांगितलेलं ना, 1,8 आणि तोच असन टाकून बघायचं. काय होतं, 3, आणि दुसरं काय, 2x. आता ह्याचे पॉइंट कुठं आले, इथं आले. बरोबर लिहिले का मी? काय विषय, दे बरं गाईड आथू. काय नेगेटिव्ह पॉइंट म्हणतंय डायरेक्ट. कोणता धडा होता, काय धड्याचं नाव, 1 ना. आपलं किती क्वेश्चन आहे आता, हे कोणतं आहे, एक्स. हा बरोबर आहे, ह्यांनी केलंय बरोबर अथो. ठीक आहे. हे बरोबर आलं, ऑनलाईन टूल्सच बरोबर आलं. हे हे आन्सर येणार, हा वाला पॉइंट. इंटरसेक्शन पॉइंट कुठे आहे बघ, इथं दिसला का, 1, -5 ला आला. बघ इथं पण केलंय बघ त्यांनी.
बरोबर. आणि दुसरा वाला इक्वेशन फिफ्थ वाला काय होतं कळलं ना. यांनी कसं सॉल्व्ह केलं बघू दे. एक्स ची व्हॅल्यू -1 टाकली, व्हॅल्यू 1 टाकली, 1 + 3 10 10/4 -1 ठीक आहे. फिफ्थ वन करायचं का आता आपण. चांगला ग्राफ पाहिजे रे. कोणी डाऊट. ते गेलं ना ड्रॉइड जो भांगार. कुठं गायब झालं काय माहित. आलं आलं. ठीक आहे. पॉइंट काढू आपण. आपले पॉइंट इथे येतात का ग्राफ मध्ये बघू मग. ठीक आहे. ठीक आहे. पहिले पॉइंट काढून घेऊ आपण. ठीक आहे. पॉइंट काय आहेत बघा. क्वेश्चन काय फिफ्थ वाला 3x. ठीक आहे. आणि दुसरं काय आहे. ठीक आहे. आता बघ x y x, y सगळं विषय पॉइंट वर आहे. आता x ची व्हॅल्यू 0 ठेवली. लक्ष द्या आता बघा. थांबा तू इथं लक्ष दे. हे तर जर बघा आता इक्वेशन काय आहे 3x - 4y = -7 होतं बरोबर. आता जर तू इथं x ची व्हॅल्यू जर किती घेतली 0 घेतली फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. मग 3 × 0 दिसतंय का. 3 × 0 -4 = -7 बरोबर. मग हे तर 0च होणार अख्खं. -4y = -7 होणार. मग y = -7/-4. पण तुला हा ग्राफ 4 पॉईंट भेटेल का -7/-4. मग असं डोकं लावायचं की x ची किंमत काय ठेवली तर मग मला बरोबर भेटेल विदाउट फ्रॅक्शन. आता हे तर डोकं लावायला लागणार. आता तू x ची व्हॅल्यू आता 1 घेतली तरी नाही होणार. काय हे 1 तिकडे जाऊन काय होणार. कधी -7 आहे बरोबर. x ची व्हॅल्यू किती 1 घेतली समजा. मग 3 1 जा 3 होणार. 3 तिकडे जाणार +3. +3 4 येणार. चालतंय. मग आता x ची व्हॅल्यू 1 पकडू. ठीक आहे. मग काय होणार बघ 3 × 1 -4y = -7 बरोबर. मग किती झाली 3 - 4y = 7 बरोबर का. -4 = 7/-3. मग नाही तरी नाही होत. मग -10 होतं. y = -10/4. हे पण चुकलं. हे पण नाही. मग x ची व्हॅल्यू मग आता -1 पकडू आपण. मग 3 × -1 = 4y = 7. -3 = 4y = -7. तिकडे जाऊन प्लस होणार -3 बरोबर का. होणार 7 + 3. मग आता किती झालं हे -4 झालं का. समजलं का. मग y = -4/-4. अरे जय 4 1 जा. बोल. स्क्रीन कसं दिसून राहिले रे. ते नेटवर्क मुळे नाही दिसत असं. कस काय. काय माहित अथर्वला तर दिसते. मग अरे याला काय
1 -1, 1 हा पॉइंट आला. कळालं? एक पॉइंट कळाला? तुला सिंपल सांग काय करायचं तू y फाइंड करायसाठी. हा जो इक्वेशन आहे 3x - 4y इज इक्वल्स टू -7 आहे ना, ह्याला चेंज करायचं. कसं? ह्याला तिकडे घेऊन जायचं. -4y इज इक्वल्स टू -3 प्लस नाही नाही -3x. मग काय होतं? कळलं काय करतोय मी? y ला सेपरेट करायचं बघतो. तू दरवेळेस y च काढतो ना, x ची मग किंमत मानाने ठेवतो. मग पुढं काय करतो तू? y इज इक्वल्स टू -7 - 3x अपॉन 4. समजलं का? -4. आता तू x ची व्हॅल्यू काय पण टाक, तुला y भेटणार असं. आता -1 टाकले, आता काय टाकायची? आता x ची किंमत काय टाकायची? टाकली की मगाशीच. -2 टाकायची का? मी तर -2 टाकली. किती झाली? 3 6 नाही होत. -2 पण नाही चालत. -3 टाकली तर 9 तरी नाही चालत. 12 एवढी मोठी नाही. थांब, तू काय बोलला मगाशी? -2 बोलला ना? -2 टाकली 6 नाही नाही चालत. 2 टाकली तर 2 टाकली तर थांब. 6 6 + 7 किती असतात रे? 13 असते. नाही चालत. 3 टाकली तर 9 + 7 किती? 16 चलती. x ची व्हॅल्यू किती टाकायची? 3 टाकू. बरोबर? मग -7 -3 इंटू 3 बरोबर का? अपॉन -4. मग y इज इक्वल्स टू -7 किती मायनस किती आहे दोघांचं? 9 अपॉन -4. y इज इक्वल्स टू मायनस हे किती झालं? 16 झालं का नाही? मग -16 अपॉन 4. मग y ची किंमत किती झाली? 4. बरोबर का? किती? 3,4. अजून हा एवढे पॉइंट भेटले बस. 2 पॉइंट भेटले दुसऱ्या इक्वेशनचे पॉइंट. आता दुसऱ्या इक्वेशनला कसं करायचं बघ. काय होतं दुसरं इक्वेशन? 5x - 2y इज इक्वल्स टू 0. बरोबर का? ह्याला कन्वर्ट करायचा. तू कसं करायचं बघ, लक्ष दे. 5x ला तिकडे पाठवायचं. काय झालं मग? -2y राहिला आणि -5x. आ फिफ्थ काय बने? काय? हा, मग आता हे -2 ला खाली पाठवायचं. मग y इज इक्वल्स टू -5x अपॉन -2. मायनस मायनस कॅन्सल होतं. मग y इज इक्वल्स टू 5x अपॉन 2. आता x ची व्हॅल्यू काय टाकायची? आता मग असं टेबल बनवायचं. ठीक आहे? x y. तुला कळतंय का हे काय करतोय मी? हा. आता x ची व्हॅल्यू काय टाकायची? 1 टाकली. पण 1 टाकली तर काय 5/2 होतं का? नाही. मग आता x ची व्हॅल्यू 0 टाकली तर तरी नाही होत y ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू 2 टाकू. y ची व्हॅल्यू किती येईल मग? हम्म. आ? बघू. 10 आहे. 5 येते. हम्म. आता x ची व्हॅल्यू किती टाकायला लागेल? 4 टाकायला लागेल. 20 ना? मग 5 4 जा 20. 20/2 10. बरोबर का? 4,10. निगेटिव्ह नाही. आता -2 टाकली तर किती येते मग? -2 म्हणजे -10 अपॉन 2 किती? -5. कळालं? 2, -5. 3 आले का लाईन? आता हे पॉइंट त्या ऑनलाईन ग्राफर मध्ये बघू आलेत का?
हे पॉइंट यायला पाहिजे ना ऑनलाईन ग्राफर मध्ये. ऑनलाईन ग्राफर मध्ये टाकतो ना पॉइंट. पहिले इक्वेशन काय होतं सांग बरं, काय होतं पहिले इक्वेशन? 3x minus 4y is equals to -7. दुसरं काय आहे? 5x minus 2y is equals to 0. ठीक आहे. आता बघ एक पॉइंट काय आला 0,0 ते तर नाही आला आपला. आपले पॉइंट काय आले? आपले पॉइंट काय आले? -1,1 ना. बघू आला का -1,1. ही कोणती लाईन आहे? आपली कोणती लाईन आहे? पहिली वाली येल्लो वाली. आली का -1,1? हो -1,1 आला का? हा एक पॉइंट आला. आणि काय आलं 3,4 बघायला लागेल. मग 3 इथं 3,4 आला का पॉइंट? बरोबर. हे 2 पॉइंट आले. समजलं का? हा आले का नाही बरोबर जे काढले ते? बघ इथं थांब दिसन तुला. आले का 3,4 -1,1. ठीक आहे. आता दुसरी लाईन बघ ही ग्रीन वाली लाईनची पॉइंट बघ. कुठे हे इथं काय लागलं? काय आलंय बघ पॉइंट ह्याचे 1,2 आलाय बरोबर. किती 2,5 आलाय 2,5. किती 2,5 आलाय ना. 2,5 म्हणजे इथं असेल 2, नाही इथं 2,5 नाही आला. काय तर झोल केला मग आपण. 3,5 यायला पाहिजे होता. नाही आपली ग्रीन आहे ना. 2,5 आला बघ 2,5 इथं. समजलं का? आला का हा 2,5 हा वाला पॉइंट. अजून कोणता आला? 4,10 आला ना. हे बघ 4,10 दिसला. हा वाला पॉइंट एक आला. आणि अजून काय आला -2,5 आला. -2, इथं -2,5 आला का हा वाला पॉइंट? हा काय आला का? आणि आन्सर काय तुझं? हे वाला पॉइंट काय? हा वाला काय आलं? 1 पॉइंट. काय आला का? अशी प्लॉटिंग करायची. मग हे हाय डेमॉस. चालतंय. नेक्स्ट क्वेश्चन. दिसते का रे तन्मय? टू एक्स -3y is equals to 4 आणि 3y - x is equals to 4. ठीक आहे. हा बघ आता कधी पण असं कॉम्प्लिकेटेड इक्वेशन असतं ना त्याला y ला सेपरेट करायचं बघायचं. आता बघ ह्या पहिल्या इक्वेशनला कसं करणार मी? आता बघ पहिला 2x ला तिथं पाठवणार. मग -3y is equals to 4 - 2x बरोबर का? 2x तिकडे गेला. समजलं. नेक्स्ट पॉइंट काय आहे?
y इज इक्वल्स टू 4/2x/-3. 4 - 2x/3 समजलं. हा -3 तिकडे गेला. y इज इक्वल्स टू 4 - 2x/-3. दुसऱ्या याचं पण सेम तसंच करायचं. आता इथं 3y आहे ना, मग हा x ला तिकडे घेऊन जायचं. आता हा -x आहे, तिकडे जाऊन काय होणार, +x होणार. मग 3y इज इक्वल्स टू 4 + x बरोबर. y इज इक्वल्स टू 4 + x/3. हे दोन भेटले. आता डायरेक्ट दुडूम x y x, y. आता काय कर, आता तू मला पॉइंट सांग आत्रे, आता मी नाही सांगणार. जरा डोकं घे, टाइम घे आणि मला सांग काय सबस्टिट्यूट करू x ची किंमत. पहिले एकच इक्वेशन बघ. हा सांग मला, हे तर काय टाकू. x ची व्हॅल्यू काय टाकायची, x ची किंमत. 0 टाकायची का. मग 0 टाकली, 2 × 0 काय पण नको म्हणू हा मनाने बातड्या. नीट बघ, फ्युचर सॉल्विंग कर. आता बघ, 2 × 0 केलं तर 0 होतो हा. मग 4/-3 थोडी आन्सर असतं. काय टाकायचं, काय एवढा मोठा नंबर कायला. मग 9 2 जा 18, 18 - 4 14, 14 3 च्या टेबल मध्ये आहे का. मग -9 कुठनं येत आहे तुझ्या डोक्यात. घेतला तरी नाही चालत, 2 घेतला तर नाही चालत, -1 घेतला तर 6. हा -1 घेतला. मग 2 × -1 किती झालं, -2 होतो, +2 होतो. 4 + 2 6, 6/-3. समजतंय काय केलं. हे बघा आता x ची व्हॅल्यू किती घेतली, -1 घेतली. इक्वेशन मध्ये टाकतो 4 - 2 × -1/-3. 4 + 6 नाही, 4 + 2/-3. समजलं का. 6/-3 कळलं. मग शेवटी काय, डिवाइड. समजलं का, -1, आता काय टाकायला लागेल दुसरं. -3 टाकलं तर किती येतं बघू, 6 नाही होत. -4 टाकलं तर बाळा, मायनस मायनस काय असतं, दोघांचं पण नेगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन प्लस होतं ना. -3 टाकला फॉर एक्झाम्पल, मग 6 प्लस नाही चालत. -4 टाकला तर किती, 4 2 जा 8. हा हा -4 का बघ, मी सांगतो. 4 × -4 बरोबर /3. मग हे 8 होतं. मग किती, 12. कितीचा, 4 जा 3, -4च. -4, 4. ठीक आहे. अजून काय टाकता येईल का, बस बस झाले. आता इथं लक्ष दे, इथं काय टाकायला लागेल, x ची किंमत. पहिली तर 2 टाकतो. मग किती, 6 येईल ना. 6/3 मग 2च येणार, 2, 2. समजलं का. नंतर काय टाकतो, -1 टाकतो. मग किती येणार, 1 येणार y ची किंमत. का 4 - 1 3, 3/3 1. कळलं. अजून काय टाकू, बस झाले. थांब आता, हे वाले पॉइंट लक्षात घे, दिसतं का. थांब.
फ्यूल आई ठीक आहे. पॉइंट काय आहेत बघा, लक्ष द्या. टाकतोय मी. इक्वेशन काय आहे आपलं? 2x minus 3y is equals to 4. ठीक आहे. दुसरं इक्वेशन काय आहे? 3y minus x is equals to 4. ठीक आहे. आता तू काय काय प्लॉट केले तर आपण बघू ते आहेत का. पहिलं काय, -1 -2. बरोबर. -1 म्हणजे -1 इथं असतो. -1 आणि किती, -2. चुक -2 भेटला. हा पॉइंट बरोबर आला. ओके. हा वाला पॉइंट समजला का तू. दुसरा वाला काय आहे, -4 आणि -4. इथं असं -4 -4 आणि -4. दिसला हा पॉइंट. क्लिक केलाय बघ तिथं. हा ह्या लाईनचा आहे बघ. इथं कलर पण दिला त्यांनी, पर्पल. पर्पल फॉर फर्स्ट इक्वेशन, ब्लॅक फॉर सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशनचे पॉइंट काय आहेत, 2,2. 2, म्हणजे ब्लॅक. ब्लॅक 2,2 आहे का, सापडला. हा 2,2. आणि दुसरं काय आहे, -1, -1, -1, दिसला पॉइंट. ठीक आहे. समजलं का. आता बघ, इंटरसेक्टिंग पॉइंट काय आहे, हाय काय बघ, 8,4. लक्षात दे काय किती, 4. असं ग्राफ मध्ये आन्सर यायला पाहिजे. कळालं. 8,4 तुमचं इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. हेच म्हणजे असं असतं. मग तुम्ही कसं लिहायचं असतं, सोल्युशन ऑफ x, y इज 8,4. समजलं. ऑल डाऊट क्लिअर का. माझ्या ग्राफ बुक नव्हती म्हणून मी हे वापरलं, पण तुम्हाला ग्राफ बुक वर लाईन्स करायचे ड्रॉ. ठीक आहे. जरी तुला आन्सर माहित असलं काय, पोरांनो एक टिप सांगतो. आन्सर माहित असेल का तुम्हाला, पॉइंट्स डायरेक्ट तुम्ही ग्राफ काढला ना आणि पॉइंट्स बरोबर दिले ना, म्हणजे तुमच्या मनानुसार, तरी मार्क डायरेक्ट भेटतात. पण सोडू नका, ग्राफच्या क्वेश्चनला थोडं एरर असलं तरी चालतं, मार्क देतात. ठीक है. ओके. सो आज का लेक्चर इधर ही समाप्त करते हैं.